पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थिती आणि साथीच्या आजारांचा धोका लक्षात घेऊन अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं मॉन्सून पूर्व तयारी पूर्ण केली आहे। जिल्ह्यात 457 नदीकाठच्या जोखमीग्रस्त गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून संपर्क तुटणाऱ्या 16 गावांसाठी विशेष आरोग्य पथकं तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला। जिल्ह्यात 457 जोखीमग्रस्त गावे असून ती नदीच्या काठावर आहेत। या गावांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं असून पूरस्थितीमुळे संपर्क तुटल्यास तातडीची उपाययोजना करण्यात येणार आहे। पावसाळ्याच्या दिवसात साथजन्य आजारांचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असतो, तो टाळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी 7 रोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे। तालुका स्तरावर सुद्धा नियंत्रण कक्षाची व्यवस्था राहणार आहे। दरवर्षी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नदीच्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटत असतो। अनेक गावांमध्ये जलस्रोत नाल्यांच्या काठी असून पावसाळ्यात नाल्याचे घाण पाणी पिण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्यानं अनेकदा साथजन्य आजारांचा उद्रेक होत असतो। यंदा सुद्धा जोखमींच्या गावांकडे आरोग्य विभागाचं विशेष लक्ष आहे। जिल्ह्यातील 16 गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटत असतो, त्या गावांकडे विशेष लक्ष असून तेथे आरोग्य पथक मुक्कामी ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पारिसे यांनी दिली। प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे। विशेष म्हणजे जिल्ह्यात एकाच ग्रामपंचायताला धोक्याचे रेकॉर्ड देण्यात आले असून अचलपूर तालुक्यातील शेंदी या गावाकडे विशेष लक्ष राहणार आहे। 131 केंद्रांवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध ठेवली जाणार आहे। जिल्हा स्तरावर 1 तर 14 तालुक्यांच्या ठिकाणी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे।